आझाद नगर परिसरातील सागर इंगळे यांचं घर आहे आणि चंद्रभागा नदीच्या वरून जो पाणी पुरवठा अचलपूर परतवाडा शहराला केला जातो त्याच आझाद नगरातील मुख्य पाईपलाईन विद्युत जी यंत्रणा महावितरण कंपनीची जी काम करत आहे विद्युत पोल हटवण्याची, त्यांनी थेट पाणी पुरवठ्याच्या मुख्य लाईनलाच भगदळ पाडल्यामुळे आझाद नगर येथील इंगळे यांच्या घरात जसा पूर आला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आधीच आर्थिकदृष्ट्या कमजोर असणाऱ्या या कुटुंबातील पूर्ण घरात स्वयंपाकातलं सामान खराब झालेलं आहे, जीवनावश्यक वस्तू किराणा वगैरे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विद्युत वितरण कंपनीच्या ठेकेदाराने केलेल्या या गोंधळामुळे हा प्रकार या ठिकाणी झालेला दिसून येतो। विशेष म्हणजे याच्या मागे असणारं एक सामान्याचं घराची भिंती पडण्याची वेळ आलेली आहे, जणू पुराची लाट निर्माण झालेली आहे असं चित्र। काय बा आमच्या घरात एवढं मोठं नुकसान झालं, सारं धान्य हे सारं वाहून गेलं, सामान सुमान सारे फूट झाले। काय नाव आहे तुमचं? मी अनिता शिंदे, आनंद शिंदे। घरचं पूर्ण नुकसान झालं, पूर्ण किराणा भाजीपाला पूर्ण कपडे पूर्ण वाहून गेले। किती वाजता झाली ही घटना? घटना आता समजा अर्धा एक घंटा झाला। एक घंटा कशामुळे झालंय? हे जो रोडाचं इलेक्ट्रिकचं काम करत आहात त्यानं ते गड्डा खोदायला हे केलं तर त्याला म्हटलं मी की जसं मोठी बा आपलं हे पाईप आहे तरी त्यानं जबरदस्ती खोदून त्यानं गड्डा केला। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि नगरपालिकेच्या विद्युत पोल हटवण्याचे काम संबंधित कंत्राटदाराने घेतले आहे। गुरुकृपा कन्स्ट्रक्शन कंपनी असं समोर नाव आलेलं आहे एजन्सीचं। यांनी कुठलीच शहानिशा न करता विशेष करून या घर मालकाने सांगितल्यावरही त्याचं कुठलीच न ऐकता या ठिकाणी खोदकाम केलं आणि लाखो लिटर पाणी येथे वाया जात असून आता धुळ्या शहरातील पाणी पुरवठाही खंडित होण्याचं चिन्ह यामुळे निर्माण झालं आहे।